ध्रुपद बासरीवादक समीर इनामदार यांनी एक अनोखी बासरी तयार केली आहे. ध्रुपद वादनातल्या पारंपरिक बासरीच्या मर्यादा समीर फ्लूट या बासरीमुळे दूर झाल्या. पाहुयात एक रिपोर्ट. परिपूर्ण ध्रुपद वादनाचा हा आविष्कार समीर फ्लूटवर साकारला गेलाय. ही एक वैशिष्ट्यपूर्ण बासरी आहे. या बासरीला 11 छिद्र आहेत. या बासरीला मुखरंध्रासमोर तुंबा म्हणजेच भोपळा जोडण्यात आलाय. ध्रुपद ही संगीत शैली बासरीवर उतरवण्यासाठी समीर यांनी गुंदीच्या बंधूंकडे गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेतलं. या दरम्यानच त्यांनी बासरीवर ध्रुपद शैली परिपूर्ण स्वरूपात साकारण्यासाठीचं संशोधन सुरू केलं. दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्यांना ही नाविन्यपूर्ण बासरी बनवण्यात यश मिळालंय. खाली तुंबा जोडलेला आहे. त्या तुंब्यामध्ये जेव्हा एअर जाते तर ती तुंब्यामध्ये पण जाते आणि साईडला पण जाते. तर साईडला जाऊन त्याचे स्वर बाहेर येतात आणि तुंब्यामध्ये जाते तेव्हा त्याला हेल्मोट प्रिन्सिपल ऍक्ट होतो, ज्याच्यामध्ये एअर खाली गेल्यानंतर त्याचे क्रक्स शिफ्ट व्हायला चालू होतात, कारण की परत वर यायचं असतं त्यांना. बरोबर जेव्हा वर येतात तेव्हा खालची एअर डेन्सिटी कमी होते. शास्त्रीय संगीत हा कला आणि शास्त्राचा मिलाप आहे. ब्रेन चेंबर रिसर्चनं या बासरीच्या निर्मितीतील शास्त्रीय भाग सांभाळलाय. बासरी नॅचरली आहे, तर ही पण नॅचरली असणं गरजेचं आहे, तरच ते लाईफ लॉंग राहील, म्हणजे पुढच्या हजारो वर्ष टिकेल. अदरवाईज पुढं परत दुसरे कोणतरी येईल आणि त्याच्यामध्ये चेंज करेल. खरं असं नाही होऊ द्यायचं होतं. या बासरीमध्ये वापरलेल्या संकल्पनांची पेटंट म्हणून नोंद करण्यात आली आहे. याशिवाय तिची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठीचे प्रयत्नही सुरू आहेत. अर्थात ही बासरी भारतीय शास्त्रीय संगीताला महत्वाची देणगी ठरणार आहे, हे त्यापेक्षाही महत्वाचं. झी24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे. आपलं पुणेमध्ये इथेच थांबतोय. ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत आपलं नाशिकमधल्या घडामोडी. पाहत रहा झी24 तास.